शिवसेनेच्या वतीनं नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। महिला ज्या आहेत त्या नीलम गोरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। हातामध्ये त्यांच्या बॅनर आहेत आणि बॅनरवरती एक टायर आपल्याला पाहायला मिळतोय। टायरचा फोटो आहे। टायरवाल्या काकूंचा जाहीर निषेध असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आपण जर बघितलं तर 4 टायर आहेत आणि शिवसैनिकांकडून स्वतःच्या गाडीचे टायर तुम्ही बदलून घेता। काय आपण जर बघितलं तर या ठिकाणी महिला आक्रमक आहेत आणि एक मर्सिडीज गाडी जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। ही मर्सिडीज गाडी आहे आणि ही मर्सिडीज गाडी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। नीलम गोरे यांनी वक्तव्य केलेलं होतं जर आणि आज तुम्ही मीडियावर काय येतोय? मर्सिडीज आणली तुम्ही, ही मर्सिडीज आहे। ही आमची इतकीच कॅपॅसिटी की आम्ही ही मर्सिडीज आणू शकतो आणि उद्धवजींनी आम्हाला आजपर्यंत एकही मर्सिडीज मागितली नाही, पण निलमताईंना आजपर्यंत इतक्या मर्सिडीज दिलेल्या आहेत। तर आमची फक्त एवढीच प्रतिक्रिया आहे की निलमताईंनी त्या सगळ्या मर्सिडीजची पोचपावती त्यांनी जेवढे मर्सिडीज दिले ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सिडीज कोणाच्या एकाच्या नावावर असणं आम्हाला तरी असं किती आतापर्यंत तुम्ही मर्सिडीज दिल्या? त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज किती दिल्या? त्याच्या पावत्या त्यांनी कारण काकू कुणाला म्हणताय तुम्ही? टायरवाले काकू आम्ही निलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते। याबाबत निलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा निलमताईंनी बोललं पाहिजे। मुळात इथे हा प्रश्न आहे। बघितलं तर या महिला या ठिकाणी आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या महिलांच्या वतीनं सुरू आहे। या महिला या ठिकाणी या नीलम गोरे यांच्या फोटोवरती चप्पल मारण आंदोलन जे आहे ते करताना पाहायला मिळतात। महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि नीलम गोरेंविरोधात हे आंदोलन आता या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय। पोलीस जे आहेत ते आता या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नीलम गोरे हाय हाय म्हणत शिवसैनिक महिला ज्या आहेत त्या आता या ठिकाणी आक्रमक होत त्यांनी एक मर्सिडीज जी आहे ती आणलेली आहे आणि मर्सिडीज ते भेट देणार आहेत। मात्र नीलम गोरे या ठिकाणी आता नाहीयेत, मात्र त्यांच्या निवासस्थानाबाहेर हे सध्या आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आता पोलीस दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर घराच्या बाजूला हे सगळं आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त आता आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच हे सर्व महिला आक्रमक झाले। ताई तुम्ही आक्रमक आज आम्हाला एवढंच म्हणणं आहे, आज ते साहेबांवर आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत, उपसभापती आहेत, त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे। त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं, सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं, जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल। कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये गाजते हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट आहे। आम्ही निलमताईंच्या घराच्या बाहेर आता आंदोलन करत आहोत। निलमताई येण्याची आम्ही इथे वाट बघत आहोत आणि त्या आल्यानंतर त्यांच्या समोर आम्ही आमचा रोष व्यक्त करणार आहोत। आता आम्ही निलमताईंच्या घराकडे इथनं चाललेलो आहोत, तर आता निलमताईंना कळेल की पोस्टर घेऊन या महिला ज्या आहेत त्या नीलम गोरे यांच्या घराकडे चाललेल्या पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। शिवसैनिक महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि आता या सर्वजण नीलम गोरे यांच्या घराकडे चाललेले दिसत आहेत।